हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. मी पण ठीक आहे. तर आज आपला खूप दिवसानंतर व्लॉग चालू केला आहे मी. तर उद्या आम्ही चाललो आहे गावी, तर त्याचीच तयारी चालू आहे. तर आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करतो ते तुम्हाला सांगते. आणि मी लास्ट व्लॉगमध्ये बोलली होती की मी दादरवरून काय काय शॉपिंग केलेली ते पण तुम्हाला दाखवते. तर मग या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही चाललो आहे टेलरकडे कपडे शिवायला दिले होते, तर ते घ्यायला चाललो आहे. आणि इकडे आता झाली दुपारची वेळ, तर मम्मी ऑलमोस्ट जेवण वगैरे बनवून झालेलं आहे मम्मीचं. तर आम्ही पटकन जाऊन येतो आणि मग जेवतो. खुशी स्कूटी घेऊन मी चालवणार आहे, तिला नाही देणार आहे. शी इज अंडर 18. शी कांट ड्राईव्ह. अंडर 18 यू आर. सो आपण बसूया. तिला मी मागे घेते आणि मग मी बसते. चल तू मागे ये. आता जी टेलरच्या इथं काम झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर चला, आम्ही आलेलो आहे घरी. आणि आमचं सगळं म्हणजे टेलरच्या इथं काम झालेलं आहे सगळं. बाहेर भरपूर ऊन आहे, तर तुम्ही जर बाहेर निघत असाल तर आवर्जून सनस्क्रीन लावा आणि स्कार्फनी कवर करा. ग्लासेस असतील तर ग्लासेस घाला. आणि लहान मुलांना घेऊन तर अजिबातच बाहेर पडू नका, कारण खूप ऊन आहे बाहेर. आणि आता आम्ही गावी जाणार होतो, आम्हाला ना माहिती आहे आमची काय हालत होणार आहे. कारण विदर्भ साईडला भरपूरच ऊन असते, जितका पाऊस तितकेच ऊन पण असते. आणि बघू आता तिकडे काय होतं. तर आता मी आता जाऊन आलेली आहे. आता जेवते मी आणि नंतर एक थोडंसं आज दिवसभरात भरपूर कामं आहेत, तर ते पण करायचे आहेत थोडे. तर घरी आल्यावर मी बघितलं की पार्सल आले होते. मी फ्लिपकार्टवर ऑर्डर केले होते काही म्हणजे प्रोडक्ट्स. तर ते आलेले आहे, तर मी तुम्हाला दाखवते की काय काय मी ऑर्डर केलेलं आहे ते. आणि इकडे आहे आजी टी व्ही बघते. तर आजी आता उद्या गावी जाणार आहे आणि ती म्हणजे आता ती खुश आहे किंवा ती गावी चालली आहे करून, है ना? हाय. मी आता पाय ना. तर ती आता गावी चालली आहे, तर ती खुश आहे. तर आपण आम्हाला नाही करमणार ती गावी गेली तर. तुला काय बोलायचं आहे? बोल. हां. सो कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तर मग मी झाली फ्रेश वगैरे झाली, जेवण वगैरे झालं माझं. आणि म्हटलं फ्लिपकार्टवरून मी प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते, तर मग विचार केला तुमच्यासोबत पण ते शेअर करू मी. तर आता गावी जायचं आहे, तर बाहेर जायला काय भेटलं नाही शॉपिंग करायला, तर मी ऑनलाईनच ऑर्डर केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर पहिला मी दाखवते की मी दादरवरून काय काय घेतलं आहे. थोडं सामान यूज झालं आहे, तर थोडं नाही झालं आहे. तर जे छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा मी घेतली ही पोटली. हे बघू शकता तुम्ही, ही पोटली आहे. मस्त असं चांगलं वर्कवालं आहे आणि रिजनेबल प्राईसमध्ये भेटली मला दादरला. तर तुम्ही जर दादरला जात असणार तर तुम्हाला माहितीच आहे की आणि असं मस्त पॉकेट पण आहे याला. याच्यात तुमचा पर्स आणि मुलींचं तर माहितीच आहे तुम्हाला, याच्यात स्पेशली मेकअपचं सामान राहू शकते लग्नात वगैरे. ते लग्नात तुम्ही कोणत्याही साडीवर, वाईट आहे म्हटल्यावर कोणत्याही साडीवर जाईल. आणि दुसरं घेतलेली आहे मी बॅग. ही अशी छोटीशी बॅग घेतलेली आहे, म्हणजे कुठेही आपल्याला ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना तर एक छोटीशी पाण्याची बॉटल याच्यात राहील. आपलं चार्जर, मोबाईल, पर्स आणि आपल्या बाकीच्या ज्या इतर गोष्टी पण राहतील याच्यात, तर ही पण आहे बॅग. ही पण एकदम रिजनेबलमध्ये आहे, एकदम रिजनेबलमध्ये आहे. तर तुम्हाला पण हे भेटेल, तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि हा कलर कसा आहे ते पण सांगा मला, कसा आवडला तुम्हाला. आणि आता मी अजून 2-3 सामान घेतलेले आहेत, ते पण ते यूजमध्ये झाले, तर मी तुम्हाला दाखवत नाही. तर आता मी फ्लिपकार्टवरून काय ऑर्डर केलेलं ते दाखवते तुम्हाला. तर पहिल्यांदा मी ऑर्डर केला हा लॉंग गाऊन. हा बघा, हा लॉंग गाऊन असा आहे, म्हणजे याला असं
याला असं कॉलर आहे आणि फुल स्लीव्सचा आहे हा असा. तर फुल स्लीव्सचा आहे हा, तुम्हाला दिसत असं. आणि याची प्रिंट आहे ना चांगली आहे एकदम, म्हणजे अशी जास्त म्हणजे भरलेलं पण नाही काही नाही. तुम्ही ऑफिसला पण घालून जाऊ शकता. तर मी अजून काही वेअर नाही केलं, तर जेव्हा पण वेअर करेल तर तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन. मी फुल फोटो मी साईटच्या स्क्रीनवर देणार आहे, तर ते तुम्ही नक्कीच बघा. आणि लिंक जर मला भेटली तर मग ते पण मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल, तर तुम्ही नक्की जा. आणि एकदम रिजनेबल आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये, आणि याची क्वालिटी फॅब्रिक एकदम मस्त आहे. तर तुम्ही कधीही वेअर करू शकता हे, म्हणजे समरमध्ये विंटरमध्ये कधीही घालू शकता. आणि नंतर मी मागवलेलं आहे सँडल. तर आता सँडल तर अशी आहे, अशा हिल्सची मला पाहिजे होती सँडल. तर तुम्ही बघू शकता अशी हिल्सवाली आहे. अरे दिसते की नाही, अशा हिल्सवाली आहे. तर अशी पाहिजे होती आणि ही आहे. तर ही पण जेव्हा पण वेअर करेल ते तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. आता कम्फर्टेबल आहे ही पण सँडल. तर तुम्ही हे ऑफिस वेअर पण करू शकता, जीन्सवर, वन पीसवर, लॉंग ड्रेसेसवर पण घालू शकता हे तुम्ही. आणि अजून मी काय मागवलं, हां हे टी शर्ट मागवलेलं मी. आणि मी हे प्लस साईज म्हणजे ओव्हर साईजचं टी शर्ट मागवलेलं व्हाईट. तर याचा पण मी फोटो तुम्हाला साईटच्या स्क्रीनवर देईन, तर तुम्ही ते पण बघा. आणि याचं क्वालिटी पण चांगली आहे, फॅब्रिक पण चांगलं आहे. तर चांगलं आहे असं, म्हणजे समरमध्ये तुम्ही घालू शकता, छान वाटतं ते. आणि मी इथे हे दोन म्हणजे असे शर्टच्या आतमध्ये, म्हणजे शर्ट ओपन शर्टमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी हे मागवलेलं आहे ओपन शर्टच्या याच्यात. तर असं आहे, याचं क्वालिटी एक व्हाईट आणि एक ब्लॅकमध्ये मागवलेलं मी. तर याचा पण मी फोटो तुम्हाला दाखवेन आणि लिंक जर असेल तर नक्कीच शेअर करेन मी. सो एवढंच मागवलं होतं मी. आणि एक अशा गोष्टी, हां हे मी बँगल्स घेतले होते दादरवरून, मला आता दिसले. तर याची क्वालिटी पण चांगली आहे आणि मम्मीसाठी मी मागवलेलं आहे. तर तुम्हाला जर दिसत असेल तर बघा अच्छा. आणि हे मी मागवलेले आहेत मम्मीसाठी, घेतलेले आहेत म्हणजे दादरवरून. तर अजून 2-3 सामान आहेत. आजीसाठी आम्ही साडी घेतली, तर ते आता आजीने पॅक करून ठेवली आहे. आम्हाला उद्या गावीच आहे, त्याचं पॅक करून ठेवलेलं आहे ते. आणि हां आजीसाठी मी चप्पल पण घेतलेली आहे बघा. इकडे खुशी बनवते आता हॉट चॉकलेट. सेजूला खायचं आहे चॉकलेट सँडविच आणि खुशीला प्यायचं आहे हॉट चॉकलेट. आता दोघांमध्ये थोडंसं फायटिंग चालू आहे, तर ते मी म्हणजे त्यांना थोडंसं समजवते की नॉर्मल एकच काहीतरी बनवा. आणि हे बघा, हे असं डार्क चॉकलेटचं असं कंपाऊंड मागे आणलेलं, तर ते आहे. तर ते बनवते आता. बनव फटफट आणि मी जाऊन येते. इकडे बनवते आता हॉट चॉकलेट. आणि कशाला एवढं चॉकलेट टाकलं? नक्की हॉट चॉकलेटच आहे का की ब्लॅक चॉकलेट आहे? हॉट चॉकलेटच आहे, पण हा डार्क चॉकलेट आहे ना, काय नाही म्हणून ते कलर तसा झाला है ना. मग एक्साइटेड फॉर टुमॉरो? व्हेरी. काय व्हेरी? एक्झाम पण आहे तुझी? 11 तारखेला ना. मग झाली एक्झाम, स्टडी वगैरे झाली? आणि मम्मी आता परत म्हणजे स्टेशनला मार्केटला चाललो आहे. थोडंफार एक सामान बाकी आहे, तर मार्केटमध्ये चाललो आहे आम्ही. आणि थोडीफार अजून पॅकिंग बाकी आहे ऑलमोस्ट. म्हणजे खुशीची झालेली आहे, पप्पांची झालेली आहे, माझी आणि मम्मीची बाकी आहे. तर आणि ते न्यायचं सामान आहे ते पण थोडंसं पॅकिंग करायची बाकी आहे. तर आम्ही आधी मार्केटमध्ये जाऊन येतो आणि मग ते घरी आल्यावर मग ते पॅकिंग करतो. कारण आता ऑलमोस्ट मग उद्या काय करायला भेटणार नाही, म्हणजे उद्या सगळी घाईघाईच राहील. तर मग आजच सगळं करून. आर यू एक्साइटेड मम्मी उद्या जाण्यासाठी? तुझ्या मम्मीला भेटशील ना उद्या? कसं वाटतं तुला? मामाला वगैरे पण भेटशील ना?
चाललेलो आहे, सगळे दुकानं बंद झाले, उशीर झाला आहे आम्हाला, यायलाच उशीर झाला जरा. तर सगळे शॉपिंग करून झालेली, आता घरी चाललो आणि घरी जाऊन पण आम्हाला शॉपिंग म्हणजे पॅकिंग करायची आहे. तर तुम्हाला दाखवते पुढे पुढे. सो मी आज दिवसभर म्हणजे आज दिवसभर खूप बिझी गेला माझा आणि म्हणजे आज खूप थकल्यासारखं पण झालं आहे आणि परत ऊन पण भरपूर लागले आणि एवढ्या दिवसानंतर मी घराच्या बाहेर पडली तर जास्तच ऊन लागल्यासारखं झालं आणि एकदम थकल्यासारखं झालं आहे. तर जे काही छोटी मोठी शॉपिंग होती ते मी करून आलेली आहे, ऑलमोस्ट सगळंच शॉपिंग झालेली आहे आणि आता पॅकिंग राहिली आहे फक्त ती पॅकिंग करतो आम्ही आणि जेव्हा फ्रेश होतो पहिला तर आणि मग भेटते थोड्याच वेळात तुम्हाला. सो कंटिन्यू राहा. तर आता फायनली आमची पॅकिंग झालेली आहे आणि सगळं बॅगपॅक्स वगैरे केलेलं आहे आम्ही, बॅगपॅक वगैरे करून झालेले आहेत आमच्या या पॅकिंग झालेले आहे. असं आता आजचा पूर्ण व्हिडिओ. तर आज खूप काम होते तर आम्ही ते छोटे मोठे कामं सगळे केलेले आहेत. अजून थोडेफार छोटी मोठी पॅकिंग बाकी आहे, ती होतच राहील, तर ते आम्ही उद्या करू. सकाळी आता झालेली आहे रात्र, आता झोपतो आम्ही. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.